नमस्कार सर्वांना। आजचा माझा इथे टिफिन रेडी झालेला आहे आणि स्पेशल म्हणजे मी बनवलेला आहे कुळदाची आमटी, म्हणजे अख्खे कुळीद असतात ना त्याची आमटी। हिरवी वाटाण्याची उसळ आहे, फ्रूट मिक्स आहे, मिक्स फ्रूट आहे, खीर आहे आणि कालची भाजी आहे थोडीशी वांग्याची। तर सर्वात आधी मी वाटण तयार करून घेते। मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, पाव चमचा बडीशेप घेतलेली आहे, 3-4 काळी मिरी आणि पाव चमचा खसखस घेतलेली आहे आणि हे सर्व तेलामध्ये मी फ्राय करून घेतले। त्याचबरोबर थोडीशी लसूण आणि आलं घेतलेलं आहे तुकडे तुकडे करूनच, आणि ओलं खोबरं 2-3 चमचे घेतलेले आहेत, मोठे चमचे आहेत, आणि सर्व मिक्स करून घेणार म्हणजे कलर चेंज होईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत। सध्या ना मी सगळ्याच वाटणामध्ये सुक्या खोबऱ्यापेक्षा ओल्या वाटणाचं म्हणजे ओल्या खोबऱ्याचं वाटण जास्तीत जास्त करते। तर इथे ना कुळीद आहेत ते मी उकडून घेतले। सर्वात आधी मला कुळीद आहेत ते आईने दिलेले आहेत, गावचे आहेत, थोडेसेच दिलेले आणि आहेत बऱ्यापैकी, मी 3-4 वेळा तरी होऊन जाईल। तर 2 चमचे मी साईडला काढून घेते। ते रात्रभर भिजून त्याला मी छानपैकी मोड आणलेले आहेत, पण छानपैकी मोड आले नाही आहेत, थोडेसे कमीच आलेले आहेत। हे कुळीद आहेत ना ते पहिले सर्वात आधी स्वच्छ साफ करून घेतले आणि मग भिजत घातले, कारण की त्याच्यामध्ये ना दगड असण्याचे चान्सेस असतात। तर थोडेसेच मोड आले। मग वाटणसुद्धा इथे रेडी झालेलं, तर मी वाटण करून घेते आणि 2 चमचे मी कुळीद उकडलेले ठेवलेले साईडला, ते सुद्धा मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे। तर ह्या वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकले, थोडंसं पाणी ॲड करणार आणि एकदम पातळशी पेस्ट करून घेणार। याची रेसिपी आहे ती एकदम सिंपल आणि सोपी आहे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर हिंग आणि कढीपत्ता आणि ठेचलेली लसूण टाकून घेणार आहे। छानपैकी फोडणी बसली पाहिजे बस। आणि ही रेसिपी मी आईलाच विचारलेली आहे, म्हणजे आई बनवते आणि मला भरपूर दिवसापासून ही कुळदाची आमटी बनवायचीच होती। ती म्हणालीच होती की मोड आलेल्या कुळदाची आमटी छान लागते आणि अशी बनव म्हणून, तर मी तसंच फॉलो केलेले आहे। कुळदाची पिठी आहे ती ऑल टाईम फेवरेटच आहे माझी आणि पावसामध्ये जास्त आठवड्यातून 2 वेळा बनते आणि बाकीच्या दिवसाला आठवड्यातून एकदा बनते। आता ह्याच्या सर्वांमध्ये ना तडतडल्यानंतर जे वाटण आहे ना ते मी टाकलेलं आहे 1 चमचा। जास्त वाटण घेतलं नाही आहे, जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर आपण वाटण वाढवू पण शकतो। तर सोबतच बेसिकवाले मसाले टाकलेले, जसं की हळद, लाल तिखट, धना पावडर आणि थोडासा गरम मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मसाले आणि ते वाटण आहे ते मिक्स करून घेणार। जास्त काही फ्राय करणार नाही, कारण की वाटण ऑलरेडी भाजूनच घेतलेलं आहे ना, म्हणून। आता हे बघा, हे 2 चमचे जे कुळीद आहेत ना ते मी आता मिक्सरला ग्राइंड करून घेणार आणि त्या वाटणामध्येच मिक्स करून घेणार। रोजच ना ताकाची कढी, टोमॅटोची आमटी, गोडं वरण हे तर आठवड्याला बनतं। मग असं काहीतरी वेगळं मला बनवायचंच होतं आणि मी याच्या आधीसुद्धा ट्राय केलेलं की मला कुळीद आहेत ना ते मोड आलेले भेटत आहेत का, कारण की आईने मला सांगितलंच होतं। पण फायनली आता मी गावी जस्ट जाऊन आले तेव्हा मला आईने दिले कुळीद आणि मी पटकन पहिलं मोड आणून घेतले, पण कमी मोड आलेले। तर याच्यामध्ये आता पाणी ॲड केलं जेवढं पातळ पाहिजे तेवढं, चवीनुसार वरतून मीठ टाकले, कोथिंबीर टाकले आणि आता मस्तपैकी 2 ते 3 मिनटासाठी उकळी आणून घेणार। कुळदाची आमटी अशी मस्त प्यायला पण भारी लागते आणि भाताबरोबर, गरम गरम भाताबरोबर तर विचारूच नका, एवढी छान लागते। माझं तर या कुळदाच्या आमटीने ना फर्स्ट अटेम्प्टमध्येच ना मन जिंकून घेतलं अगदी। तर इथे रेडी झाली आहे माझी कुळदाची आमटी आणि आता माझा टिफिनसुद्धा रेडी झालेला आहे। चपाती आहे आणि मी ना या छोट्या वाटीमध्ये दिलेलं आहे वांग्याचं भरीत। वांग्याचं भरीत म्हणण्यापेक्षा वांग्याचं कालवण म्हणता येईल। तर हे वांग्याचं कालवण आहे ना, तर एकच वांगं उरलं होतं, रात्रीचंच होतं आणि हे म्हणाले की मला दे म्हणून टिफिनला, तर त्यांना मी पॅक केलं आहे, म्हणजे वाटीमध्ये दिलं आहे आणि ह्याची रेसिपी मी नक्की शेअर करेन की एवढं छान झालेलं ना। मी फर्स्ट टाईम असं वेगळ्या पद्धतीमध्ये बनवलं। ती पद्धत खूप सिंपल आणि सोपी आहे, पण एवढं भारी लागत होतं ना त्याचा रस्सा, मी माझ्यासाठी ठेवला म्हणजे टिफिनमध्ये घेऊन जायला। सोबतच ना हिरव्या वाटाण्याची उसळ आहे ग्रेव्हीवाली, थोडेसे काजूसुद्धा टाकलेले आहेत, ते वरतीच तरंगत आहेत आणि आहे आजची स्पेशल कुळदाची आमटी। सोबतच गोडमध्ये मी बनवलेले शेवयाची खीर, जसं दूध उरतंच ना, म्हणजे साय वगैरे असते, मी तूप नाही बनवत दुधाच्या सायचं, तर दुधाची साय ज्यावेळी उरते ना 2 दिवसांनी वगैरे त्याची लगेच खीर नाही तर काही ना काहीतरी बनवून टाकते। तर आजचा टिफिन इथे रेडी झालेला आहे। सर्वांचे डबे वगैरे पॅक करून मी किचन वगैरे आवरून, भांडी वगैरे सर्व आवरून मी निघाले रेग्युलरप्रमाणे माझ्या ऑफिसला। पण आज मी राईट टाईम होती, माझी ट्रेनच बिफोर टाईम होती। निघून गेल्यानंतर खूप दुःख होतं, कारण की नंतरच्या ट्रेन आहेत ना खूप पॅक होतात, म्हणजे पॅक येतात, लांबच्या आहेत ना आणि चढायला पण थोडा डिफिकल्ट असतं डोंबिवलीवरून।
मग काय दुसऱ्या ट्रेनची वाट बघायची, थोडंसं बसायला तर मिळणारच नाही, अपेक्षाच करू नये. संध्याकाळचं काय सांगणार, सकाळची संध्याकाळ कधी होते, संध्याकाळची रात्र कधी होते, रात्रीची पुन्हा सकाळ कधी होते कळतच नाही. सध्या एप्रिल महिना चालू झाला आहे ना, भरपूर ठिकाणी पाऊससुद्धा पडतो आहे, भयंकर उकडत आहे. आणि आमच्याकडे ना आता एक्झामच डोक्यावरती आले, त्यामुळे डोक्याची चालना होत नाही आहे. तर थोडं तिथेही लक्ष द्यावं लागतं, अभ्यास घ्यावा लागतो आपण बसूनच. आणि हे उद्योग बघा, पेपरच्या मागेच नकाशे वगैरे काही काढले गेलेत, काही सिग्नेचर काढले गेले आहेत. तसं तर आम्हीही तसंच करायचो, फालतूमध्ये काही ना काहीतरी ड्रॉईंग काढत बसायचं. तर आजच्या जेवणामध्ये ना सकाळचं थोडं थोडं आहेच. मग पुदिना कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी आलं, थोडीशी मिरची आणि थोडीशी लसूण, जास्त घेतलं नाही आहे. आणि बोटावर मोजता येईल असे शेंगदाण्याचे दाणे घेतलेले आहेत, म्हणजे 7-8 दाणे. आणि थोडासा लिंबू पिळला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे. मस्तपैकी एकदम सँडविच चटणी ही ना हिच्यापेक्षा कुठलीच बनू शकत नाही. एवढी थिक थोडीफार ठेवायची, पाणी जास्त करायचं नाही आहे. सकाळच्या ना ब्रेकफास्टसाठीच मी ॲक्च्युली हे बनवलेलं सँडविचची भाजी वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये ना बीट, गाजर आणि बटाटा उकडून घेतलेला. नंतर फोडणीसाठी कांदा, शिमला मिरची आणि थोडं आलं लसूण पेस्ट टाकलेली. आणि थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, बस. थोडासा चाट मसालाही टाकू शकतो. हे सर्व करून मी स्टफिंग केलेली आणि मग ती फ्रीजमध्येच ठेवली होती. मग संध्याकाळी मग म्हटलं आता भाकरी नाही करायची, भाजी पण थोडीच आहे, हे चालून जाईल, हे एकदम बेस्ट आहे. आणि थोडं कांदा, शिमला मिरची, थोडी काकडी टाकलेली आहे, ॲडिशनल टॉमॅटोही टाकू शकतो. जे वाटेल ते सँडविचमध्ये ॲड केलं ना, सँडविच एक नंबर होतं. पण हे वाला जे सँडविच आहे ना, ते माझं सर्वात आवडतं आहे. वरतून मेयोनीज टाकलेलं आहे, चीज भरभरून टाकायचं आणि टोस्ट सँडविच रेडी. तुपाचा वापर करते बटरच्या जागी. बरं, या सँडविचमध्ये मी मेयोनीज टाकले, ते ऑप्शनल आहे. आणि गाजर तर स्वर खातो, पण बीट खायला नाटके करतो, पण जास्तीत जास्त बीट किसून टाकते उकडलेलं. आवडीने खाल्लं जातं, म्हणजे पोटामध्ये थोडंफार हेल्दीसुद्धा जातच नाही. आणि सगळं खाल्लं गेलं तर मग मनालाही शांती मिळते, बरोबर ना. तर एक साईडला मी हिरवी चटणी लावते आणि एक साईडला ना टोमॅटो केचप लावते, दोन्ही एकाच वेळी लावत नाही. मग आणि त्याच्या आधी सर्वात आधी मी ब्रेडनं थोडं शेकवून घेते, म्हणजे थोडे क्रिस्पी बनतात. तर इथे क्रिस्पी सँडविच झालेलं आहे आणि मला हे भरपूर आवडतं. आणि एवढं गरम गरम टेस्ट केलं ना मी, पटकन काय लागलं तुम्ही विचारू नका. पण ही रेसिपी मी बऱ्याच वेळा शेअरसुद्धा केलेली आहे, तुम्ही ट्रायसुद्धा करा नक्की. आणि बऱ्याच जणांनी ट्रायसुद्धा केलेलं आहे. तर आजचं इथे माझं रात्रीचं जेवण आहे, सँडविच आहे, त्याचबरोबर पुदिना कोथिंबीरची चटणी आहे, त्याच्याबरोबर डीप करून खायला खूप भारी लागते. आणि गरम गरम राईस आहे, सकाळचीच भाजी आहे, ताक आहे ते रात्रीचं घेतलेलं आहे. फक्त थोडंसंच मी खूप इग्नोर करते, पण काय आहे गरमीमुळे ना घेऊसं वाटतं. त्याचबरोबर थोडंसं सलाडसुद्धा आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.